आपल्यासोबत शिवसेनेचे नेते अंबादास दानवे आहेत। काही वेळापूर्वीच स्वतः संजय राऊत यांनी ट्विट करून त्यांचं नाव घोषित केलंय विधान परिषदेसाठी। ते ट्विट पाहिल्यानंतर आनंद झाला की तुम्ही स्वतः गोंधळला, कारण की उद्धव ठाकरेंचं नाव चर्चेत असताना आणि सगळ्यांचा आग्रह उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जायचं असं असताना तुमचं नाव घोषित झालं। गोंधळाचं काही कारण नाही, कारण पक्षाने घेतलेला निर्णय हे सगळं स्थिती मला माहिती आहे की माझ्यासहित सगळ्यांची इच्छा होती की माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी परिषदेवर जावं, परंतु असं असताना शिवसेना पक्षाने माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली माझ्या नावावर शिक्कामोर्तब केला। हे माझं मी भाग्य समजतो आणि माझ्यावर मोठी जबाबदारी साहेबांनी टाकली असं मी समजतो, कारण जी जागा उद्धवजी ठाकरे साहेबांची ती जागा मला दिली जाते, याच्यातच मला असं वाटतं जबाबदारी काय असते हे मला चांगल्या पद्धतीनं जाणीव आहे आणि माझं भाग्य पण आहे की जी जागा उद्धवजींनी लढावी अशी सगळ्यांची भावना असताना मला ती जागा मिळाली। मला असं वाटतं या दोन्ही गोष्टीचा समन्वय साधण्याचा मी निश्चित प्रयत्न करेन। या वर्षांचं म्हणजे आता तुम्ही आमदार नाही आहात तरी तुम्ही जो लढा दिला पक्षासाठी आणि अनेकांच्या वरती जे म्हणजे तुम्ही एकंदरीत ती मशाल जळवलीत अनेकांवर, त्याचं हे फळ मिळतं आहे असं वाटतं? फळ मिळवण्यासाठी मशाल चालवायची किंवा परिश्रम करायचा अशा हेतूनं काम करणारा मी कार्यकर्ता नाही। मी एका शिवसेना प्रमुखांच्या विचाराने काम करणारा शिवसैनिक आहे। फळ मिळणं न मिळणं मला असं वाटतं हा एक वेगळा भाग असू शकतो, असतोच, याची मला चांगल्या पद्धतीनं जाणीव आहे। माझ्यापेक्षाही अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ नेते पक्षात आहे, त्यांनाही आणि माझ्यापेक्षा जास्त जबाबदारीनं आणखी काम करू शकतात याची मला जाणीव आहे। असं असताना मला ही संधी मिळाली, मला असं वाटतं माझं भाग्य समजतो मी। महाविकास आघाडीचं सरकार असताना म्हणजे ते पडल्यानंतर सरकार उद्धव ठाकरेंवरती आरोप करण्यात आले की ते सरकारची असतील किंवा संघटनेची असतील प्रमुख पदं त्यांच्याकडेच ठेवतात आणि अशामध्ये संघटनेची ही परिस्थिती असताना तुमच्यासारख्या शिवसैनिकाला म्हणजे मराठवाड्यातून म्हणजे सामान्य कुटुंबातून आलेला शिवसैनिक, शेतकऱ्यांचा प्रश्न जाणून घेणारा शिवसैनिक, या शिवसैनिकाला ही जागा मिळणं म्हणजे कुठेतरी हा बदल झाला आहे, अचानक बदल झाला आहे की नेमकं काय झालं? शिवसेना ही सर्वसामान्यांचीच संघटना आहे। शिवसेना ही संघटना सामान्यांसाठी आणि सामान्यांनी चालवलेली संघटना आहे। त्याच्यामुळं अशा पद्धतीनं उद्धवजी ठाकरे साहेब काय झाले, एकदा मुख्यमंत्री झाले, ते लोकांच्या काही पक्षाच्या आग्रहास्तव झाले, त्याच्यामुळं असं म्हणणं उद्धवजींवर तो अन्याय होईल। शिवसेना सामान्यांचाच पक्ष, शिवसेनेचे सगळे लोकप्रतिनिधी निवडून आलेले बघा सगळे सामान्य लोक आहे, त्यामुळे नव्यानं काही झालं अशातला काही भाग नाही। आता उमेदवारी जाहीर झाली आहे, उद्याच अर्ज भरायचा आहे, परंतु कुरघोडी मोठ्या केल्या जाणार आहेत, कारण की महायुतीच्या माध्यमातून आणखीन काही उमेदवार जे ते दिले जातील असं सांगण्यात येतं आहे। त्याचबरोबर काँग्रेसने तुमच्या विरोधात कुठेतरी आता सूर उभारलेला पाहायला मिळतोय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणत आहेत की जर उद्धव ठाकरे असते तर आम्हाला विचार करावा लागलं असतं, परंतु आता अंबादास दानवे त्यामुळे आम्ही देखील आमचा उमेदवार देतोय। नेमकं काय आता तुमच्यासमोर दोन आव्हान आहेत, एक तर महाविकास आघाडीतलंच आव्हान आहे ते काँग्रेस आणि दुसरं महायुतीमधलं आव्हान आहे, कसं पेलाल? मला असं वाटतं मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे आणि महाविकास आघाडीत काँग्रेस पण आहे, त्याच्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सपा, कम्युनिस्ट आणि आम्ही असं मिळून ही महाविकास आघाडी आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं 100% की मी महाविकास आघाडीचा उमेदवार असेल। सगळ्यांशी चर्चा माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलेली आणि सगळे मिळून माझ्या मागे खंबीरपणे उभा राहतील असं महाविकास आघाडीमधून कोणता उमेदवार नसेल तुमच्याशिवाय दुसऱ्या पक्षाकडे? मला नाही वाटत असं काही होईल। आणि निवडून याल याची किती टक्के गॅरंटी आहे? 29 मतं लागतात, आमच्याकडे 49 मतं आहे, त्यामुळे काही मुद्दा नाही। धन्यवाद आमची संवाद साधल्याबद्दल। आपल्यासोबत शिवसेनेचे नेते अंबादास दानवे होते। आपण जर पाहिलं तर त्यांचं नाव आत्ताच काही वेळापूर्वी संजय राऊतांच्या माध्यमातून ट्विट करून घोषित करण्यात आले। विधान परिषदेवरती त्यांचं नाव जे ते निषेध करण्यात आलं आहे। आता उद्या फॉर्म भरण्यात येईल, काँग्रेसकडून एकंदरीत वेगळा सूर उमटण्यात आला आहे, त्याचबरोबर महायुतीचं आव्हान आहे। नेमकं काय होतं हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे। मुंबईहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत।